पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाला सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सलोख्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम कॅम्प परिसरात पार पडला. पुण्यातील आझम कॅम्पस, कॅम्प येथील असेंब्ली हॉल समोरील बॅडमिंटन कोर्ट येथे दावत-ए-इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कर पोलीस स्टेशन, जमियत-ए-उलेमा-ए-हिंद पुणे आणि महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये बंधुता, ऐक्य आणि परस्पर सौहार्द वाढवणे तसेच देशात शांतता आणि सलोखा कायम ठेवणे हा होता. विविध धर्मांचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक संगीता शिंदे अल्फान्सो तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन आणि जमियत-ए-उलेमा-ए-हिंद पुणेचे अध्यक्ष कारी इद्रिस अन्सारी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभागी होत सामाजिक ऐक्य आणि भाईचाऱ्याचा सुंदर संदेश दिला. कार्यक्रम यहाँ आजम कैंपस में आज आयोजित किया गया. मैं सभी आयोजकों का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा और सभी को पुणे शहर पुलिस दल के तरफ से और हमारे तरफ से रमज़ान महीने की बहुत बहुत शुभेच्छा और बधाई देना चाहूँगा. इस प्रकार की बहुत सारी कार्यक्रम पुलिस दल के तरफ से हो रही है और मैं सभी प्रकार के जो धार्मिक नेता हैं, जो धार्मिक लीडर्स हैं, उनके साथ पुलिस दल की संपर्क रहती है और सभी अच्छे से लोग रमज़ान महीना मना सकें इसके लिए पुलिस दल पूरे तरीके से प्रयत्नशील रहती है. मैं सभी को बहुत बहुत बधाई देना चाहूँगा.